नमस्कार. आमदार अपात्रता निकालानंतर शिंदे सत्तेत कायम राहण्याची शक्यता वाढली असून ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधात गेलेल्या या निकालानंतर ठाकरे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कसा अन्यायी आहे हे पटवून देण्यासाठी ठाकरे गट जनतेत जाणार आहे. यासाठी व्यूहरचना केली असून मातोश्रीवर आज या संदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी बैठक पार पडली आहे. या बैठकीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल पोहोचवण्यासाठी ठाकरे गटाकडून लवकरच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असून या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत निकाल पोहोचवण्याचं ध्येय ठाकरे गट समोर ठेवणार आहे. कोर्टात लढाई सुरू असताना जनतेमध्ये जाऊन निकाल पोहोचण्याचं काम ठाकरे गटाचे नेते करणार आहेत. 26 जानेवारीपासून नेत्यांचे दौरे देखील याबाबत सुरू होणार आहेत. शिवसेना अपात्रता सुनावणीचा निकाल काल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागला. त्यात विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटातील 16 आमदारांना पात्र ठरवलंय. यात अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी असल्याचा निर्णय दिला. हा निर्णय देत असताना 2018ची घटना दुरुस्ती चुकीची असल्याचा निर्णय दिला. या निकालानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती होती. मात्र या निकालाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलण्यात आल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितलंय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबले विसरू नका. धन्यवाद.